पहिला ठराव होता जो खासदार नरेश म्हस्के यांनी बांधला आणि मीनाताई कांबळे यांनी त्याला अनुमोदन दिलं। तो म्हणजे पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबतचा निर्णय होता आणि या प्रक्रियेला त्याच्यामुळे आजपासून सुरुवात झालेली आहे। दुसरं जो ठराव आहे तो पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक समिती जाहीर करण्याचा ठराव होता। या संदर्भातले अधिकार हे आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना देण्यात आलेले आहेत आणि हा ठराव नामदार उदय सामंत साहेब यांनी मांडला आणि त्याला अनुमोदन नामदार प्रतापराव सरनाईक यांनी दिलेला आहे। ठराव क्रमांक 3 हा पक्ष घटनेतील काही पदांचे पदनाम बदलण्याच्या संदर्भातला होता। हे अधिकार सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांना देण्यात आलेले आहेत आणि हा ठराव आदरणीय राहुलजी शेवाळे यांनी मांडला आणि त्याला योगेशजी कदम नामदार योगेशजी कदम यांनी अनुमोदन दिलेलं आहे। चौथा ठराव हा सनदी लेखापालांची नेमणूक आणि अंतर्गत हिशोब तपासणी करणाऱ्यांची नेमणूक याच्याबाबतचा होता। हा ठराव माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मांडला आणि त्याला भाऊसाहेब चौधरी यांनी अनुमोदन दिलेलं आहे। पाचवा जो ठराव आहे हा शिवकोश निर्मितीच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा ठराव होता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं कार्यालय असावं याच्यासाठी शिवकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं कार्यालय त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्याच्यापैकी पहिलं कार्यालय हे संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगर येथे त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कार्यालय उभारण्यात येतील। याचा ठराव आमदार बालाजी किणीकर यांनी मांडला आणि आमदार मंगेश कुडाळकर यांनी त्यांना अनुमोदन दिले। यानंतर आदरणीय पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन करण्यापूर्वी आनंदराव अडसूळ यांनी ठराव मांडला। जो ठराव पुढचं अधिवेशन हे नवी दिल्ली इथं घ्यावं अशा स्वरूपाचा जो ठराव होता आणि तो सुद्धा एकमताने मान्य करण्यात आला आणि त्याच्याचबरोबर भाऊने एक ठराव मांडला। हा ठराव हा संघटनेच्या संदर्भातला होता, संघटना कशी मजबूत करावी त्याच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं। एकंदरीत तातडीची ही मीटिंग असल्यामुळे आमचे जे इतर राज्यप्रमुख आहेत हे सर्वजण VC द्वारे उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली जी मंडळी आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 95% लोक उपस्थित होते। काही मंत्री आमचे बाहेरगावी होते ते सुद्धा ऑनलाईन उपस्थित होते। राष्ट्रीय कार्यकारिणीचे काही सदस्य जे येऊ शकले नाहीत ते सुद्धा ऑनलाईन उपस्थित होते। त्याच्यामुळे जे सदस्य येऊ शकले नाहीत ते ऑनलाईन असल्यामुळे 100% जवळजवळ उपस्थिती ही राष्ट्रीय कार्यकारिणीला होती आणि एकंदरीतच चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या स्पिरिटमध्ये ही कार्यकारिणी या ठिकाणी पार पडलेली आहे। मस्केचा प्रश्न आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावरती नियुक्ती करावी किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख असं पद जे निर्माण करण्यात यावं। काय नेमकं त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला? एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो शिवसेना पक्ष आहे हा महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये तो वाढतोय। मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी काही आमदारांनी प्रवेश केलेला आहे, कर्नाटक असेल, राजस्थान असेल आणि ही जी काही राष्ट्रीय स्तरावरती हा पक्ष वाढतोय त्यामुळे पदाधिकारी राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे सदस्य होते त्यांची मागणी होती की एकनाथ शिंदे साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संबोधन करण्यात यावं किंवा हे पद निर्माण करण्यात यावं। काहींचं म्हणणं होतं पक्षप्रमुख म्हणून हा निर्णय घेण्यात यावा, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मी सध्या तरी मी मुख्य नेता म्हणूनच काम करणार आहे, मला आणखी खूप काम करायचं आहे, आणखी पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने वाढवायचं आहे। पद महत्त्वाचं नाही आहे तर काम महत्त्वाचं आहे हे कारण सांगून एकनाथ शिंदे साहेबांनी या विषयावरती पडदा पाडलेला आहे। मराठी भाषेसंदर्भात सुद्धा एक प्रस्ताव मांडण्यात आला। पक्षाची नेमकी भूमिका त्रिभाषी सूत्री लागू करण्यासंदर्भात काय आहे? त्रिभाषा सूत्री लागू करण्याच्या संदर्भात कमिटी नेमलेली होती
आणि आदरणीय माशेलकर साहेब हे या समितीचे अध्यक्ष होते आणि याचा अहवाल आला त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि त्यांनी याला मान्यता दिलेली होती आणि त्याच्यामुळे आज तेच म्हणतात की त्रिसूत्रीलाच्या विरोधात बोलतात ही दुटप्पी भूमिका आहे. याचं सुद्धा स्पष्टीकरण आदरणीय शिंदे साहेबांनी या मीटिंगमध्ये केलं. मला आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की हिंदी ही 5वी ते 8वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सन 1971 पासून कंपल्सरी आहे. महाराष्ट्र हा नेहमी मुख्य प्रवाहाबरोबर राहिलेलं राज्य आहे आणि त्याच्यामुळे हिंदी शिकवणं हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. आताचा निर्णय का घेण्यात आला याचा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचणं आवश्यक आहे की महाराष्ट्राने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 6वीपासून मुलांना हा अधिकार आहे की तुम्ही कुठली भाषा निवडावी. याच्यामध्ये 15 देशी भाषा आणि 9 आंतरराष्ट्रीय भाषा या मुलांना निवडता येतात. पूर्वीसारखीच जर 5वी 6वी 7वीला भाषा हिंदी ठेवली असती तर मुलांना हिंदी भाषाच घ्यायला लागली असती. त्याच्यामुळे आता हिंदी भाषा ही ऑप्शनल केलेली आहे. तरी पण आता हे दोन्ही GR हे शासनाने रद्द केलेले आहे. नवीन कमिटी नेमलेली आहे. त्याच्यामुळे नवीन कमिटी आदरणीय नरेंद्रजी जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली नेमलेली आहे. ते ज्या शिफारसी करतील त्याच्यावर राज्य मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री पाठिंबा आहे. कुठला एक गोष्ट लक्षात घ्या 71 पासून हिंदी कंपल्सरी आहे महाराष्ट्रात. आज कोणी हिंदी कंपल्सरी केलेली नाही आहे आणि हिंदी कंपल्सरी करायचा जो निर्णय झाला तो उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता. आम्ही घेतलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे कंपल्सरी जे माझं ऐका एक मिनिट 5वी 6वी 7वीला कंपल्सरी हिंदी हे 1971 सालापासून आहे. आता 6वीमध्ये मुलांना चॉईस द्यायला लागेल की तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये शिक्षण घ्यायला लागेल. त्याच्यामुळे 5वी 6वी 7वी याच्याऐवजी 3री 4थी 5वीमध्ये हे शिकवलं जाणार होतं आणि ते सुद्धा लोकांचं म्हणणं होतं की ऑप्शनल ठेवा म्हणून ते ऑप्शनल ठेवायचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे हे असतानासुद्धा चुकीची जी माहिती लोकांपर्यंत नेली जाते हे पूर्णपणे चुकीचं आहे. मराठीवर कुठे अन्याय झाला आहे त्यांनी एका शब्दाने तरी सिद्ध करून दाखवावं. उलटं मराठी 10वीपर्यंत कंपल्सरी आहे आणि मी ज्याला शिक्षण मंत्री होतो आणि ही जी स्टेअरिंग कमिटी असते म्हणजे ज्याला सुकाणू समिती म्हणते त्याचे अध्यक्ष होतो त्याला 11वी 12वीला सुद्धा मराठी भाषा कंपल्सरी करण्याची शिफारस ही राज्य शासनाला केलेली आहे. लवकरच ती शिफारस ही राज्य शासनापर्यंत येईल. याला ॲक्ट अमेंड करायला लागतो. त्याच्यामुळे पुढच्या अधिवेशनामध्ये हे निश्चितपणे बिल अधिवेशनाच्या समोर येईल याची मला खात्री आहे. पहिलीपासून हिंदी कंपल्सरी जे किंवा अनिवार्य याला शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताही सांगितलं की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे मंत्री असतील या सगळ्यांनी पहिलीपासून हा जो GR रद्द केला त्याच मताचे आहेत की पहिलीपासून जे हिंदी हे अनिवार्य म्हणजे जरी कंपल्सरी नाही तरीसुद्धा जे काही पर्याय निवडला होता त्याला आमचा पाठिंबा नाही आहे. नाही याच्या आधी सुद्धा तीच आमची भूमिका होती. कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा जी भूमिका अजितदादांनी घेतली होती तीच भूमिका आमची सुद्धा होती. केसरकर साहेब एक प्रश्न असा आहे मध्ये विजयी मेळावा घेणार आहे सांगा ना. मी तुम्हाला आता सुद्धा सांगतो 1971 पासून 5वी 6वी 7वीमध्ये हिंदी कंपल्सरी होती. मग हे ते सांगतच नाहीत की हिंदी काय आज कंपल्सरी झाली का आज विरोध का केला. मग एवढ्या वर्षामध्ये 5वी 6वी 7वीला कंपल्सरी आहे त्याला विरोध का नाही केला. हे बघा महाराष्ट्र नेहमी राष्ट्राबरोबर राहिला. राष्ट्र ज्या वेळेला संकटात आलं त्यावेळेला महाराष्ट्र धावून गेलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय भाषेला विरोध करणं ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती पुढे सुद्धा राहणार नाही. मराठीचा अभिमान आम्हाला आहे म्हणून मराठी पहिलीपासून कंपल्सरी आहे ती 10वीपर्यंत कंपल्सरी आहे आणि नवीन जी शिफारस केलेली आहे त्याच्याप्रमाणे 11वी 12वीमध्ये सुद्धा ती कंपल्सरी होणार आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठीमध्ये द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मेडिकलसुद्धा पुढच्या काळात डॉक्टरसुद्धा मराठीमधून शिकतील. एवढा मराठीला सपोर्ट कुठल्याही सरकारने केलेला नव्हता. मराठी भाषेचं धोरण
हे 16 वर्ष सरकार देऊ शकलेलं नव्हतं. 2.5 वर्ष जर मुख्यमंत्री उद्धव साहेब होते तर मग त्यांनी मराठी भाषा धोरण का नाही दिलं हा प्रश्न आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांनी केंद्राकडे आग्रह का धरला नाही हा सुद्धा प्रश्न आहे. मराठी भाषेची सगळी कार्यालयं ही नवी मुंबईमध्ये नेण्याचा निर्णय त्यांनी दिलेला होता. मी मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर हा निर्णय रद्द केला आणि मुंबईच्या बाहेर मराठी भाषा जाणार नाही हे ठामपणे सांगितलं. सगळी कार्यालयं पुन्हा एकदा मुंबईमध्ये बसवायला लावली आणि त्याच्याचबरोबर मराठी भाषा भवन जी छोट्याशा इमारतीमध्ये होणार होते, शिक्षण विभागाची जमीन त्यांना दिली, उच्च शिक्षण विभागाची जमीन त्यांना दिली आणि सर्वात मोठी मरीन ड्राईव्हवरची इमारत ही मराठी भाषा भवनाची असणार आहे. वाशीमध्ये जी इमारत होणार होती, ज्या ठिकाणी मराठीची सगळी कार्यालये जाणार होती, त्या ठिकाणी साहित्यिकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्या ठिकाणी विश्वकोशाची निर्मिती केली गेली त्या वाई शहरामध्ये आजही भाड्याने ते कार्यालय आहे. तिथं सुद्धा नवीन भवन बांधण्याचा निर्णय हा सुद्धा आमच्याच काळात झालेला आहे. त्याच्यामुळे मराठीचं केवळ नाव वापरायचं, मराठी भाषिकाला मुंबईच्या बाहेर फेकायचं ही नीती ज्यांनी अवलंबलेली होती त्यांना आज मराठी माणसाचा पुळका हा केवळ निवडणुकीमुळे आलेला आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. नाहीतर हे निर्णय तुमच्या काळात होऊ शकले असते. तुम्ही ते केले नाहीत, आम्ही ते केले. ठामपणे एकनाथ शिंदे साहेब मराठी माणसाबरोबर उभे राहिले. एवढंच नाही तर मराठी भाषिकांची जी जुनी पेंडिंग भाड्याची रक्कम होती, एकट्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये 105 कोटी रुपये हे नुसते जुन्या भाड्यापोटी मिळाले. त्याच्यामुळे मराठी भाषिक आज मुंबईमध्ये परत येऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे. जे प्रोजेक्ट बंद पडले होते ते म्हाडाच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून, मुंबई कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून सरकारने स्वतः करायचे ठरवले. त्याच्यामुळे मराठी मनुष्य मुंबईमध्ये परत येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाचं नुसतं नाव घेऊ नका, मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने काम करा, जे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. आणि मनसे मुंबईमध्ये विजयी मेळावा घेणार आहे, आपली काय? हे बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. तो प्रश्न आम्हाला विचारण्यामध्ये काय अर्थ नाही. आम्ही मराठीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो. याच्या पुढे सुद्धा मराठीच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. केवळ बघा, राजसाहेब हे मनापासून मराठीसाठी काम करत असतात म्हणून त्यांना भेटायला शिक्षण मंत्री गेलेले होते. कोणी बेगडे प्रेम दाखवलं तर त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. राजसाहेबांचा जो मान ठेवायचा तो आम्ही ठेवलेला आहे. बाकी उभाठ्याने काय करायचं हा उभाट्याचा प्रश्न. केसरकर साहेब, एक प्रश्न असा आहे, इर्षारवाडी दुर्घटनेला 4 वर्ष होऊन गेलेली आहे. सरकारकडून त्यांना म्हाडाची घरं देण्यात येणार होती, ती अर्धी देण्यात आलेली आहे. काही जणांना अद्यापही घरं मिळालेली नाहीये. त्याचबरोबर रोजगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. पुढे या टप्प्यात काही येत्या काळात पाहायला मिळणार आहे? आपल्याला माहिती आहे की ही ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री तिथं गेलेले होते आणि त्यांच्याच माध्यमातून ही कामं सुरू झालेली आहेत. शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते. टेंडर काढलं जातं आणि त्याच्यामधून ही घरं बांधली जातात. काही कंत्राटदारांकडून जर घर देण्यामध्ये उशीर झालेला असेल तर त्याची चौकशी करण्याच्या संदर्भातले आवश्यक ते आदेश निश्चितपणे शिंदेसाहेब काढतील. आम्ही त्यांच्या कानावर हे घालू आणि नोकऱ्यांच्या आधी घरं त्यांची व्यवस्था होणं महत्त्वाचं होतं. ते झाल्यानंतर तुम्ही जो मुद्दा नोकऱ्यांच्या संदर्भात उपस्थित केला तो सुद्धा आम्ही शिंदेसाहेबांच्या कानावर घालू आणि फडणवीस साहेबांच्या कानावर घालू. धन्यवाद. काय म्हणताय साहेब? व्हेरी गुड. जुलैमध्ये हे 8-10 1 मिनिट